तर याच रोहित आर्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। रोहित आर्यानं सरकारला दिलेला प्रस्ताव एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। रोहित आर्यानं सरकारला 4,49,00,000चा प्रस्ताव दिला होता। त्या प्रस्तावावर मंत्र्यांचं नोटिंग सुद्धा आहे आणि त्याचीच प्रत आता एनडीटीव्हीच्या हाती लागलेली आहे। 4,39,00,000चा हा प्रस्ताव दिलेला होता आणि त्या प्रस्तावावर मंत्र्यांचं नोटिंग सुद्धा आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर आता उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर येते। तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो दहशतवादीच आहे असा थेट आरोप मंत्री उदय सामंत यांनी केलाय। म्हणजे त्यानं असं वक्तव्य त्याच्यामध्ये केलं होतं की मला आत्महत्या करायची होती, पण मला आत्महत्या करायची नाही, मला ह्या 19 जणांना जाळून टाकायचं आहे, बरोबर ना, आग लावायची आहे। ठीक आहे, शासनाकडे त्यांचं जे काय प्रलंबित होतं काय होतं हा नंतरचा विषय आहे, पण 19 लोकांना मारून टाकणार, जाळून टाकणार अशी ज्यावेळी धमकी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करून देत असते किंवा व्हिडिओ टाकून देत असते, त्यावेळी मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे। आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना, त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही। पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी, तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता, पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची, 19 लोकांना जाळेपर्यंत आपण थांबायचं, म्हणून कदाचित पोलिसांनी घेतलेला तो निर्णय असेल। पण पोलिसांनी घेतलेली कारवाई जी आहे त्याच्यावर पोलीसच खुलासा करतील। तर रोहित आर्याचा एन्काउंटर हा योग्यच आहे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। सरकारकडे तुमचे पैसे थकले, 2 कोटी रुपये थकले म्हणून तुम्ही 15 मुलांना पोलीस धरणार? उद्या जर ते माथे फिरून त्या मुलांना जर त्यांचा जर एन्काउंटर केला असता किंवा त्यांना जर मारलं असतं तर त्याची जबाबदारी कोणाची? म्हणून असे माथे फिरू जे असतात ना ते खतरनाक असतात। उद्या हाच प्रकार पुन्हा एखाद्या वेळेला माझे पैसे थकले, चला पोलीस धरा, हा प्रकार वाढीस लागू नये म्हणून जो कालची घटना जी झाली आणि त्याचं जे काही उत्तर पोलिसांनी दिलं, त्याला जे एन्काउंटर केलं ते अत्यंत योग्य केलं। सातपुतेला दुसरं कोण काम काय हो त्याला? आणि ते कधी जिंकलेत का? न जिंकणारा माणूसच कोर्टात नेहमी जात असतो आणि त्याचं कधी जिंकेल त्या दिवशी आपण पिढे वाटतो।